जय भीम मित्रांनो, मी विशाल विनकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे ढाण्या वाघ याच्यासाठी टाळ्या वाजवा. हे आहे मसाजोगचे. कुठले? संतोष देशमुखला मारलेलं त्या गावचे. पण यांची संतोष देशमुख हा मराठा आणि महावीर सोनवणे बौद्ध. त्या मराठा समाजाच्या सरपंचाला मारून टाकलं, हळहळ करून मारलं, पाणी मागितलं तर लघवी केली, अन्यायाच्या परिसीमा गाठल्या. ज्या वेळेस मी त्या गावात गेलो त्यावेळेस जे मला कळालं ते एवढं धक्कादायक होतं की त्या गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठा चौक उभा करणारा सरपंच संतोष देशमुख आणि त्या सिक्युरिटी बौद्ध होता अशोक सोनवणे. त्याला वाचवायला हा गेला म्हणून त्याला मारलं. पुन्हा मला महावीर सोनवणे सापडले. महावीर सोनवणेंशी माझा परिचय झाला. संतोष देशमुख बद्दल त्यांच्याकडून ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. लहानाचा मोठा होईपर्यंत पार मुंबई पर्यंत जर कुणासोबत संतोष देशमुख असेल तर ते महावीर सोनवणे सोबत असायचं. हा महावीर सोनवणे हे मुंबईला उद्योगपती आहेत, व्यवसाय करतात, चळवळीचं काम करतात. पण आज वर्ष झालं ते स्वतःला सावरू शकले. मी त्यांना म्हणलं की संतोष देशमुख मानवतेसाठी गेलाय, तुम्ही त्यांचं मानवतेचं प्रतीक गावात उभा करा. हे त्यांनी ऐकलं आणि त्या गावाच्या कमानीवरती लाखो रुपयाची कमान उभा केली ती बौद्ध समाजाच्या महावीर सोनवणे. याच्यामुळं सामाजिक परिवर्तन झालं. आपल्या बुद्ध विहारात जे बसले त्यांना आम्ही काढत नाहीत. आणि तिसराच इथे काय खेळ सुरू केलेला आहे तो खेळ सुद्धा आता आपल्याला या ठिकाणी थांबवावा लागेल. आणि म्हणून जाहीर आव्हान आहे, जाता जाता मी एवढंच सांगतो की इकडं तिकडं लक्ष देऊ नका. तुम्हाला जे जे बाबासाहेबांनी दिलं ते सगळं हिसकावून घेतलं जातंय आणि तुम्ही आज जर जागे झाला नाहीत तर उद्या आपल्याकडे काहीच राहणार नाही. म्हणून हे टिकवायचं असेल तर आपल्याला एकजुटीने पुढे यावं लागेल. लढणाऱ्याला साथ द्यावी लागेल, शिक्षणाचा आधार घ्यावा लागेल, खाजगीकरणाच्या विरोधात उभा राहावं लागेल, नोकऱ्याच्या दिशेने जावं लागेल. तरच आपली त्या ठिकाणी उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बाकी हे सगळे चिरकुट इसको तो हमको सीधा करना ही है. त्याच्यामुळे वक्त आया, अनिल मिश्रा जल्दी तुम्हारे मोहन भागवत के बिल में चले जाओ. अगर कल फिर से बाबा साहब को टारगेट करने की कोशिश की तो हम ग्वालियर में घुसेंगे और तुम्हारा बंदोबस्त करेंगे. ये इशारा भी मैं इस भूमि से दे रहा हूं. छोड़ेंगे नहीं. एकजुटीने पुढे या आणि जातीवादी मनुवाद्याला धडा शिकवण्यासाठी एकत्र या. तरच आपला या ठिकाणी निभाव लागणार. आणि म्हणून हे स्तंभ आता पुन्हा परवा चालला 2 तारखेला कोर्टाकडे. स्तंभ कोर्टाकडे जाणार. तो स्तंभ आम्हाला कायम मिळत नाही. त्याच्यावर तडे गेले, तडे फुलं लावलेत म्हणून दिसत नाही. त्या दिवशी मी आलो म्हणून ते तडे दिसले. ते तडे सुद्धा येताले व्यवस्था नीट करत नाही, कारण त्यांना वाटतं कधीतरी हा स्तंभ पडावा आणि मग ह्या लोकांना इकडे येण्यापासून रोखता येईल. तुम्हाला माहिती आहे ही जागा मी उभा, ही शेवटची सभा आहे. याच्यानंतर आम्हाला दुसरीकडे जागा बघावं लागत नाहीत, कारण इथं प्लॉटिंग होणार. कुंभमेळ्यासाठी जमिनीचं अधिग्रहण होणार आहे. साधू कायम तिथं राहावत म्हणून, पण आमच्या भंतीजीला राहण्यासाठी इथं कुठंच जमीन नाहीये.
ज्या ज्या खाली जमिनीत ते आता बंगले होतील, प्लॉट होतील, आणि उद्या आम्ही फक्त रस्त्याने यायचं, रस्त्याने जायचं, कुणालाही काही बोलायचं नाही. सरकार आम्हाला काही देत नाही, सरकारकडे काही आम्ही मागत नाही. आज प्रत्येक जण जाऊन मांडीव बसलाय, प्रत्येक जाऊन त्यांची भाषा बोलतोय. आश्चर्य वाटतं. तिकडं म्हणे त्या मुंबईमध्ये 2 भाऊ एकत्र आलेत. काय राजकारण झालंय त्याच्या? ही काय बातमी असू शकते का? 2 भाऊ एकत्र आलेत आणि तेच 2 भाऊ पुन्हा पुण्यात भांडायला लागलेत, आणि तेच 2 भाऊ पुन्हा औरंगाबादला भांडायला लागलेत, उस्मानाबादला पुन्हा मित्र झालेत. निवडणूकच कळाना काय चालू. अरे साहेब, ही पत्रकार म्हणतो तुमची युती कुठवर आहे? ते म्हणतंय पुण्यापुरती, ते म्हणतंय नाशिक पुरती, ते म्हणतंय उस्मानाबाद पुरती. म्हणजे युती कुठवर आहे? जिल्ह्यापुरती. विचारधारा राहिली का? विचारधारा सुद्धा राहिलेली नाही. आणि म्हणून पेट्रोल उठा, बंद करा. आयरे गैरे नाही, कुणी यायचं आणि आम्हाला निवचून जायचं हे आम्ही सहन करणार नाही. हे तुम्ही ठणकावून सांगा. उद्याचा आकडा बघा. अरे एवढी अवलाद हुशार व्हायला लागली, डोक्यावर नुसते पुस्तकं घेऊन जाणारी अवलाद आहे. हा असणार आमची खरी ओळख आहे. ही असणारी बाबासाहेबांच्या लेकरांची खरी ओळख आहे. आणि म्हणून आता थांबायचं नाही, ताकदीने पेटून उठायचं, अन्यायाला वाचा फोडायची. आज अन्याय घडला की लाईव्ह येतो माणूस, अन्याय घडला की पोलीस स्टेशनला जातो, अन्याय घडला की मला फोन करतो. एक काळ असा होता ज्या वेळेस मी फिरत होतो, गावाच्या बाहेर सुद्धा अट्रॉसिटीची केस करायला येता येत नव्हतं. त्या काळात या दीपक केदारनी माणसाला लाईव्ह शिकवलं. त्या काळात दीपक केदारनी या ठिकाणी सगळ्यांना लढायला शिकवलं. आणि म्हणून सगळेजण उभा राहा, नारा एक बुलंद करायचा आहे. तुम्ही आलात, बऱ्याच वेळच बसलात, तुम्हाला पाणी सुद्धा मी देऊ शकलो नाही, पण तुम्ही लढणाऱ्या कार्यकर्त्याची कदर करणारे माणसं आहात. तुम्ही एकत्र आले की मला 12 हातीचं बळ येतं. तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिले की सरकार थर कापरून जाते की बाबा हो याच्या नादी नका लागू. काळ कितीही झाला तर दीपक केदारला मानणारा वर्ग त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ही त्याची ताकद आहे. तुम्ही ताकद दिली तर आम्ही पळत राहणार आहेत. मनोज खाडे स्टेजवर या. मनोज खाडे कार्याध्यक्ष मुंबई. चला जोरात हात वर करा. हे असा हात काँग्रेसचा झाला, किंवा असा हात पाहिजे. हे काय बुकीतगार आणि दीपक केदार मनुवादी गपगार. आयला मी बी कविता बनवू शकतो. ठेवा वरच ठेवा, गळाटून जाईल. जोरात जेवढी ताकद असेल तेवढी. सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातून आलेत. मी सगळ्याला पाहिलंय. पाटोदा बिटोदा सगळीकडून आलेत, श्रीगोंदा सगळेच आलेत. पुन्हा सगळ्यांनी हात वर करा. हा आवाज एवढा लांब गेला पाहिजे की झोप उडाली पाहिजे. झोप. संविधान जिंदाबाद. संविधान जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद. मनुवाद मुर्दाबाद. जोरात हा. मनुवाद मुर्दाबाद. मनुवाद मुर्दाबाद. आरएसएस मुर्दाबाद.
आरएसएस मुर्दाबाद, अरे मोहन भागवत मुर्दाबाद, मोहन भागवत मुर्दाबाद, मोहन भागवत मुर्दाबाद, अनिल मिश्रा मुर्दाबाद, अनिल मिश्रा मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जय भीम, जय भीम, जय भीम. त्या बाबासाठी टाळा वाजवा. चष्मा घातलेले बाबा बघा, आज जोरात घोषणा दिली. काय टेन्शन घ्या ना. दुबे, चोबे, त्रिपाठी, मिश्रा, काय नाव आहे? दुबे दोघाच, त्रिपाठी तिघाच, चोबे चौघाच, आणि शेवटचं तर असं आहे मिश्र. काय नाव आहे तर ते आम्हाला बोलते. चला जय भीम. या ठिकाणी अन्याय वाढला तर पुन्हा एकदा आधुनिक भीमा कोरेगाव करण्यासाठी सुद्धा तयार राहणार आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं फक्त पर्यटन स्थळ म्हणून येत नाही, तर हे बंडखोरीचं विद्यापीठ आहे. आमच्या विरोधात जो जो जातो त्याच्या विरोधात बंड करण्याचा संकल्प आम्ही इथून करतो. आणि त्या सगळ्या शत्रूंना आम्ही या इथून आव्हान करतोय की बापाने आमच्या दिलेलं जर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर सिद्धनाथ महाराजच्या अवलादीत जशाची तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार. पोलिसांनी काहीच केलेलं नाहीये. 5-6 किलोमीटर आम्हाला चालावं लागतंय. थेट भीमा कोरेगाव पर्यंत जायला कोणती सुविधा केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी काय केलंय त्यांनाच माहिती. पण या ठिकाणी लोकांची हेळसांड झालेली आणि जो एक जण त्या ठिकाणी बसून भीमा कोरेगावला चिटकून तो सातत्याने गरळ ओकतो, पोलीस त्याला अटक का करत नाही हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो. त्याच्या जागेवर दलित असतात तर किती वेळा त्याला नक्षलवादी म्हटलं असतं, पण तो पूर्ण कायदा व सुव्यवस्था बिघडवतोय तरी त्याला अटक का होत नाही हा प्रश्न आम्ही विचारतो. सध्या हा गुलामीच्या मार्गावर आलेला आहे. पोटाला विद्वान समजतात, पुस्तकं वाचतात, कायदे जी आर सांगतात. विद्वान लोक असतील तर गाव खेड्यामध्ये दलित अत्याचार कसे होत आहे. आज विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि स्कॉलरशिप आणि या का बंद झालेल्या आहे. आज मोठ्या कष्टाने आम्ही झोपडपट्ट्या बसवल्या शहरामध्ये. त्या झोपडपट्ट्याच्या जमिनी सरकार काढून घेत आहे आणि आमचे लोक हे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व दलित विरोधी पक्षांकडे जात आहे. आज निळा झेंडा दलितांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे नाही आणि निळा झेंडा हा बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक विकत घेतात आणि ते लोकांच्या हातामध्ये देतात. तर ही सगळी समाजाला गुलामाच्या ह्याच्यामध्ये जाण्याला घेऊन जाणारी आहे. जर उद्या आपल्याला गुलामी मुक्त करायची असेल तर भारतीय आपल्या सर्वांना आव्हान करतो विजय स्तंभाच्या इतिहासाचा आपण बोध घेतला पाहिजे ना, बल्कि आणि या इतिहासाचा बोध घेऊन ती आपल्या गुलामाच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. हे करण्यासाठी काय मुक्त गुलामी मुक्त होण्यासाठी आम्ही निघालेलो नाही. आम्ही आमच्या पद्धतीने निघाल्याच्या ह्याच्यामध्ये निघालेला असताना आपण सर्वांना बरोबर घेऊन दलितांच्या गुलामकडे जाणारा अडवण्याचा प्रयत्न करूया. जय भीम. 1 तारखेनंतर प्रशासनाचे अधिकारी करणारे कोर्ट. मंडळी जरा इकडे लक्ष असू द्या. पार्टीतर्फे आपण इथेची सर्व स्टॉल मध्ये पुस्तकं घेण्यासाठी उपलब्ध आहात आणि ऑनलाईन सर्व प्रश्न मंजुषा चालू आहे. एक मित्रांनो जरासा इकडे कान ठेवा. एक प्रश्न फक्त तुम्हाला विचारतो, नंतर मग पुढचा विचार तुम्ही आपोआप करायला सुरुवात कराल. तो प्रश्न असा आहे का भारताच्या संविधानामध्ये आपल्या भारत देशाच्या ध्वजाचं नाव काय? कोण सांगू शकते का? फार महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला आवर्जून विचारतोय. का भारतीय ध्वजाला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? बोला. बघा अजूनही उत्तर नाही. एक हात वरती आहे. आपण किती मागे आहोत हे बघा, विचार करा. तिरंगा. काय बोलतात? अजिबात नाही.
बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये लिहून ठेवलंय. प्रत्येकाने कान ऐकून इकडे लक्ष द्या. अशोका चक्रांकित तिरंगा असं लिहिलेलं आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण खूप मागे आहोत. आपण संविधान गौरव दिन साजरा करतो, आपण शहीदांना श्रद्धांजली वाहायला, अभिवादन करायला इथे येतो, परंतु आपण वाचन करत नाहीत. पहिल्याच पेजवर पहिल्यांदाच लिहिलेलं आहे का या भारताच्या ध्वजाचं नाव, या भारतीय ध्वजाचं नाव आहे अशोका चक्रांकित तिरंगा. लक्षात ठेवा मित्रांनो. इथून जाता जाता एक जरी लक्षात ठेवलं तरी खूप होईल. आज मी पार्टीच्या प्रत्येक स्टॉल मध्ये जातो. आज तुम्हाला इथं संविधान भेटणार आहे, 2025 ची कॉपी भेटणार आहे फक्त 100 रुपयासाठी. ही कॉपी फक्त घेऊन तुम्ही घरामध्ये ठेवाल आणि देवाऱ्यात ठेवाल, तुमच्या ज्यांच्या घरी देवार आहेत त्यांच्याकडे. असं कृपया करू नका. संविधान घरात असायलाच पाहिजे. त्याचबरोबर बुद्ध अँड हिज धम्म असला पाहिजे, बाबासाहेबांचं चरित्र असलं पाहिजे. आणि बार्टीने जेवढी जेवढी पुस्तकं ठेवलेली आहेत, खूप जवळजवळ 35,000ची पुस्तकं तुम्हाला 4 ते 4,500 मध्ये मिळतात. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा का बाबासाहेबांनी, आज आपल्याला हे सुद्धा माहिती नाही का संविधानाला बनवण्यासाठी किती खर्च आला, संविधानामध्ये कोण कोण सदस्य होते, बाबासाहेबांनी आरक्षणासाठी कोणते कलम दिलेले आहेत, किती किलो वजन आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. म्हणून सर्वांनी आपण इथे जी बार्टीची पुस्तकं जेव्हा घ्याल तेव्हा प्रत्येक पुस्तक, प्रत्येक पान बाबासाहेबांनी, तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये प्रत्येक पानावर प्रेम पसरलेलं आहे. प्रेम दिलंय प्रत्येकाला. प्रेम मूळ कॉपी जर बघाल तर त्याच्यावर प्रेम लिहिलेलं आहे. बघा मित्रांनो, मला इथं बोलण्याची संधी दिली. तर आपलं समग्र संविधान हे पुस्तक आहे. हे मागच्या 75 वर्षाच्या इतिहासातील पहिलं संविधान आहे जे जनसामान्यांना समजेल. लहानापासून मोठ्यापर्यंत ज्यांना ज्यांना वाचता येईल त्या प्रत्येकाला समजेल अशा स्वरूपाचं हे संविधान आहे. कारण आपल्याला मागच्या 75 वर्षात संविधान समजलंच नाही. का? कारण संविधानाची भाषा समजायला कठीण जाते. आणि आपलं हे पुस्तक त्या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. घराघरात संविधान नेण्यासाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांपर्यंत हे संविधान नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि 26 नोव्हेंबर 2025 ला आपलं पुस्तक प्रकाशित झालं. 2 महिन्यातच आपल्या पुस्तकाच्या 2 आवृत्त्या निघाल्यात. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरातून, भारतभरातून सर्व लोक, वाचक आपल्या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात भरभरून प्रेम देत आहेत. आज सुद्धा भीमा कोरेगाव येथे आपला 118 क्रमांकाचा स्टॉल होता आणि येथे सुद्धा आपले संपूर्ण पुस्तकं संपलेले आहेत. वेळेच्या पूर्वीच आपल्याकडे पुस्तकांचा साठा थोडा कमी पडला. मात्र पुढच्या वेळी नक्कीच याच्यापेक्षा मोठा साठा आपण इथे उपलब्ध करण्याचे प्रयत्न करू. जय भीम, जय संविधान. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांनी लिहून ठेवलं इतिहासामध्ये की तुम्ही कुठल्याही शेर किंवा बकरीची औलादी नसून तुम्ही या सिंहाचे छावे आहात. म्हणजे आपल्या समाजामधल्या लोकांना अजून हेच माहित नाही की आपण सिंह आहे का बकरी आहे. तर प्रत्येकाला हे कळलं पाहिजे की आपण त्या सिंहाचे छावे आहोत. आणि ह्या 1 तारखेला म्हणजे या ठिकाणी भीमा कोरेगावच्या ठिकाणी आपल्या 500 लोकांनी 28,000 लोकांना असं मारलं होतं की तो इतिहास आजही अजरामर आहे. आणि त्या इतिहासाला साक्ष म्हणून आपण इथे येतो आणि मानवंदना देतो. तसंच येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजातल्या सर्व लोकांनी फक्त आणि फक्त निळ्या झेंड्याच्याच लोकांना मतदान करावं आणि निवडून आणावं एवढंच बोलतो. आणि ते च्या वतीनं काय इथं गैरसोय करण्यात आलेली आहे का? काय हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे का? नाही, असं काही आढळून तर आतापर्यंत आलं नाही. त्यांनी पण खूप सहकार्याचीच भावना ठेवली आणि आमचा समाज पण खूप चांगल्या पद्धतीने आजचा जो आमचा दिवस आहे तो हाताळण्यात आलाय. आणि तुम्हाला एक सांगतो मी, आपण ज्या जमिनीवर उभा आहे ही जर व्यवस्थित खाली खणली तर अजून बी रक्त निघल. हा आमच्या समाजाचा इतिहास आहे. शौर्य दिन म्हणजे हा आमच्यासाठी हा खास दिवस असतो. आमचा समाज हा कुठले सण साजरे करत नाही. हा आमचा क्रांतीचा दिवस असतो. आम्हाला ह्या दिवसामुळं ऊर्जा मिळते.
त्याच्यामुळं माझा समाज हातातले कामं टाकतो, किती मोदाचे काम असले ते बाजूला ठेवतो, पण इथं अभिवादन करायला येतो. आणि माझ्या समाजाला मी एवढंच आव्हान करेन की याच्यानंतर जास्त संख्येने या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हे कळू द्या की आपण कोणाची अवलाद आहे. त्याचप्रमाणे याही वर्षी लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने इथं लोक आलेले आहेत. पण इथं सगळे भीमानुयायी एकदम शिस्तीत आणि आपला जो इतिहास आहे तो इतिहास सांगण्यासाठी आणि इतिहासाला मजबूत करण्यासाठी इथं आलेला आहे. मी कलम उठाई तो भीमराव और तलवार उठाई तो भीमा कोरेगाव. जय भीम. मी सत्यम गायकवाड. गेली 15 वर्ष झाले मी इथं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम उपक्रम चालवतोय. या वर्षी आतापर्यंत 25 लाख भीम अनुयायी इथे स्तंभास अनुवादन त्रिवार वंदन करण्यासाठी येऊन गेलेले आहेत. अशाच प्रकारे आज या भागामध्ये जो 15 ठिकाणी रक्तदान शिबिर चालू असून देखील प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद चालू आहे. आणि आपल्या इथे आतापर्यंत 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांचं बहुमोल असं रक्तदान करून विनम्र अभिवादन त्यांनी केलेलं आहे.